दादा खरं तर सोलापूर श्रेयवादाची लढाई पाहिल्यानंतर खासदार प्रणितीताईंनी जो महामार्ग गेलाय त्याच्यावरून टीका केल्याचं देखील पाहतोय. तर आपण त्याचा फॉलोअप घेतल्याची माहिती समोर होते आणि काय नक्की तथ्य आहे, काय उत्तर आहे? तो हायवे माझ्या आणि सुभाष बाबूच्या दोघांच्या मतदारसंघात होतो आणि प्रणिती शिंदेच्या मतदारसंघात होतो. प्रणिती शिंदेंना ही सवय झाली अलीकडे, जे काय होत नाही ते भाजपमुळे होत नाही. काही झालं तर पटकन श्रेयासाठी त्याच्यावर स्टेटमेंट करायचे. ह्या मागील जवळपास 2023 पासून माझा फॉलो आहे. या संबंधित माझं केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांसोबत वारंवार पत्रव्यवहार आहे आणि सुभाष बाबूंचाही आहे. सुभाष बाबूंना ज्या दिवशी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचं पत्र आला त्याच दिवशी मलाही मंजुरीचं पत्र सेम डे मलाही आला आणि पहिल्यांदा ह्याची पोस्ट जे सार्वजनिकरित्या जे मी केली मी पोस्ट केल्यानंतर प्रणिती शिंदेला कळत होतं, माहिती नव्हतं. आणि प्रणिती शिंदेंनी डीपीआरची काम प्रोसेस पुढे गेल्यावर डीपीआरची वर्क ऑर्डर निघाल्यावर त्यांना कुठून तरी पंपून लागलं की हे काम होणार आहे. तुम्ही बघितलं तर डेट तुमच्या लक्षात येईल की डीपीआरचं वर्क ऑर्डर झाल्यानंतर प्रणिती शिंदेचं निवेदन गडकरी साहेबांनी दिलं. त्यामुळं श्रेयवादासाठी प्रणिती शिंदे धडपडत आहेत. आम्ही बिलकुल नाही. माननीय आमदार बापू असतील, मी असतील, आम्ही दोघांनी हा प्रश्न लावून धरला, वारंवार विनंती केली आणि आमच्या मागणीला यश यावं. आणि हे जर खरं यश कुणाचं असेल तर गडकरी साहेबांनी एक आमच्यासाठी या जिल्ह्यासाठी केलंय. गडकरी साहेबांचे विशेष आभार मानतो. प्रणिती शिंदेंना इतर डीपीसीच्या निधीसाठी उपोषणाला बसायची पाळी येते आणि 748 कोटी निधी आणण्याचा डोंगराळा पेटवता. त्यांना कधीतरी मतदारसंघात येऊन म्हणजे महिन्याला 2 महिन्याला सोलापूरला येण्यापेक्षा रोज जर असले असते, पाठपुरावा केले असते तर माझी पोस्ट माझी बातमी झाल्यानंतर त्यांना कळायची वेळ आली नसती. त्यामुळे मला असं वाटतं की प्रणिती शिंदेच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करावं. जनता शून्य आहे. त्यांनी जन्मल्यापासून त्यांच्या घरात सत्ता आहे, सरकार आहे. त्यांना कधी निवेदन द्यायचं सुचलं नाही. आणि आता भाजप सरकार, मोदी सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे विकास काम होतात त्याचे ते श्रेय घेतात. आता समाज माध्यमामध्ये एक पोस्टर व्हायरल होतोय, त्यामध्ये गडकरी साहेबांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला टॅग केलेल्याचं दिसून येतंय. लक्षात घ्या, गडकरी साहेब केंद्रीय मंत्री, पण ज्या ठिकाणी असे मंजूर होतात टॅग तर सगळ्यांकडे मलाही टॅग तर मला पण ती प्रेसिडेन्सी आहे किंवा जिथं मंजूर होता त्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे. माझा सवाल असा आहे प्रणिती शिंदेना, तुमच्या सगळ्या सत्तेची सगळेच पदे होते, मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, आमदार, खासदार, त्यावेळेस असं निवेदन द्यायचं सुचलं. डीपीआरचं वर्क ऑर्डर निघाल्यावर तुम्ही निवेदन देता, मंजुरी झाल्याविषयी समजून घ्या जनताही सोडून. आणि विशेषतः मला पत्रकार माध्यमांना सांगायचं की त्यांना विचार, डीपीआर झाल्यानंतर तुम्ही निवेदन दिले खरं आहे का? माझ्याकडून डीपीआरच्या वर्क ऑर्डरच्या नंतर निवेदन. त्यामुळे त्यांना असं वाटतं की कोणाला काय कळत नाही. जनता खूप हुशार आहे, सोडून द्या. त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर. पश्चिम बंगालमध्ये जे यश मिळालं त्याच्यानंतर राज्यभरात देशभरात जल्लोष करण्यात आला. यावेळेस प्रणिती शिंदेंनी म्हणलेले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडली असताना जल्लोष झालेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे माणुसकी राहिली. यांचं मूळ दुखणं देवेंद्र फडणवीस आणि ते दुखणं काही संपत नाही. कारण माननीय देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यातला काँग्रेस पूर्णपणे तुकडा साफ होत आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सगळं अस्तित्व संपत आहे हे लक्षात आल्यावर बहाणा आहे त्या घटनेचा. दुर्दैवी घटना आहे पण टार्गेट देवेंद्रची आहे. पण देवेंद्रजी भल्या भल्यांना प्रणिती शिंदे वयाने, कर्तृत्वाने, सगळ्या गोष्टी तसे खूप लहान आहे की जे गती महागती देवेंद्रजींचं राजकारणाला धक्का लावायचा प्रयत्न करत होते. जे केले ते घरी जाऊन बसले. प्रणिती शिंदेना महत्वाचा सल्ला आहे, मित्रताचा सल्ला आहे की आव्हान करताना, चॅलेंज करताना थोडी आपली पण त्याला पात्रता उंची मी म्हणणार नाही, पण निदान ज्याच्याशी बोलतोय ते कुठे आहे आणि आपण कुठे आहे याचा भान आपण द्यावा. आता पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपूर्वी जर स्थिती भाजपची बघितली तर 3 आमदार त्या ठिकाणी होते. आज जवळपास 200च्या प्लस तुम्ही तिथं. केरळमध्ये देखील आता आज तुमचे 3 आमदार पुन्हा एकदा झालेले आहेत, कधी जिथं एकही आमदार नव्हता भाजपच्या. आज 3 आहेत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये केरळमध्ये देखील सत्ता स्थापन होईल भाजपची. 1984ला 2 खासदार होते. आज 22 राज्यात आमचं सरकार. त्रिपुरामध्ये आमचं काही नव्हतं सरकार. वेस्ट बेंगॉलमध्ये 3, 73 आणि आज जवळपास 200. हे आमचं ऍक्सिलरेशन रेट फास्ट आहे. त्यामुळं आमची एंट्री झाली, आता एंट्री झाली. पुढच्या निवडणुकीला चित्र वेगळं निश्चित असणार आहे.
केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची राजकीय परिस्थिती वेगळीच.